कधी आपलं काम ऐन रंगात आलेलं असतं आणि कम्प्युटर अचानक बंद पडतो. कधी स्क्रीन तसाच गोठून जातो, तर कधी विचित्र एरर मेसेज समोर येतात. अशावेळी नेमकं काय करावं, कुठून सुरुवात करावी हे सुचत नाही. तंत्रज्ञानाच्या या चक्रव्यूहात अडकल्यासारखं वाटतं, नाही का? पण काय होईल जर आपण या गोंधळाकडे एका गुप्तहेराच्या नजरेने पाहिलं तर? प्रत्येक समस्येला एक कोढं समजून पुरावे गोळा करून त्याच्या मुळापर्यंत पोचलो तर? चला, कॉम्प्युटरच्या याच गुंतागुंतीच्या रहस्यांची उकल कशी करायची ते पाहूया. हे विश्लेषण माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केले आहे. तर मग आजच्या आपल्या तपासाची ही आहे रूपरेषा. सर्वात आधी आपण आपली तपासणीची पद्धत समजून घेणार आहोत. त्यानंतर 3 वेगवेगळ्या आणि इंटरेस्टिंग केस फाईलचा अभ्यास करू आणि शेवटी एका हुशार गुप्तहेराप्रमाणे विचार कसा करायचा याचं रहस्य उलगडू. चला तर मग कामाला लागूया. कोणताही तपास सुरू करण्याआधी प्रत्येक गुप्तहेराला गरज असते ती एका विश्वासार्ह, अचूक साधनाची. पाहूया आपलं हे गुप्त साधन नक्की आहे तरी काय? हा तोच प्रश्न आहे जो आपल्याला नेहमी गोंधळात टाकतो. पण खरं सांगायचं तर घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. प्रत्येक समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा एक तार्किक आणि अगदी सरळ मार्ग असतो, फक्त तो आपल्याला माहीत असायला हवा. आणि हाच तो मार्ग आहे, प्रॉब्लेम ट्री. हे आपल्या तपासाचं सर्वात महत्त्वाचं आणि शक्तिशाली साधन आहे. समजा हा एक नकाशा आहे, जो आपल्याला समस्येच्या लक्षणांपासून थेट गुन्हेगारापर्यंत म्हणजे मूळ कारणापर्यंत अचूकपणे घेऊन जातो. आता वेळ झाली आहे आपली पहिली केस फाईल उघडण्याची. केसचं नाव आहे द मिस्ट्री ऑफ द फ्रोझन स्क्रीन. तक्रार अगदी स्पष्ट आहे. सिस्टम वारंवार हँग होते. चला, या प्रकरणाचा तपास सुरू करूया. आपल्या समोर आहे या केसचा संपूर्ण तपास नकाशा. या एकाच चित्रात या समस्येमागे असलेले सर्व संभाव्य गुन्हेगार दडलेले आहेत. आता एक एक करून या संशयितांची चौकशी करायची वेळ आलीये. तर तपासाची सुरुवात होते या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पुराव्यापासून. लक्षण अगदी स्पष्ट आहे. सिस्टम वारंवार हँग होतीये. इथूनच आपल्या तपासाला एक निश्चित दिशा मिळणार आहे. आणि ही आहे आपल्या संशयितांची यादी. मदरबोर्ड, CPU फॅन, मेमरी, हार्ड डिस्क, व्हायरस, ऑपरेटिंग सिस्टम आणि अगदी खुद्द CPU सुद्धा. आपल्याला या प्रत्येकाची कसून तपासणी करून खरा गुन्हेगार शोधून काढावा लागेल. चला, आता दुसऱ्या केस फाईलकडे वळूया. ही केस पहिल्यापेक्षा थोडी जास्त गुंतागुंतीची आहे, कारण कधीकधी तपास सरळ नसतो. त्याला अनेक फाटे फुटतात आणि प्रत्येक धाग्याचा माग घ्यावा लागतो. आता या नकाशाकडे जरा बारकाईने पहा. इथे एकाच समस्येचे धागेदोरे 2 वेगवेगळ्या दिशांना जाताना दिसतायत. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्याला एकाच वेळी 2 वेगवेगळ्या आघाड्यांवर तपास करावा लागेल. या केसमध्ये आपल्याकडे एक ठोस पुरावा आहे. स्क्रीनवर चमकणारा इल्लीगल ऑपरेशन हा संदेश. हा फक्त एक एरर मेसेज नाहीये, तर हा गुन्हेगाराने मागे सोडलेला एक महत्त्वाचा सुगावा आहे. आणि इथेच आपला प्रॉब्लेम ट्री आपल्याला योग्य दिशा दाखवतो. तो आपल्याला सांगतो की तपास 2 गटांमध्ये विभागून करा. एकीकडे आहेत सॉफ्टवेअरचे संशयित, जसे की व्हायरस किंवा इतर कुठलं सॉफ्टवेअर, तर दुसरीकडे आहेत हार्डवेअरचे संशयित, जसे की प्रोसेसर किंवा मेमरी. आणि आता आपली आजची शेवटची केस फाईल. ही एक अशी समस्या आहे जी अनेकांना गोंधळात टाकते. कॉम्प्युटर नॉर्मल मोडमध्ये सुरू होण्याऐवजी थेट सेफ मोडमध्ये का जातो? यामागे नक्की काय कारण असू शकतं? ह्या कोड्याची उकल करण्यासाठी पुन्हा एकदा आपला विश्वासू फ्लोचार्ट मदतीला येतो. हा आपल्याला दाखवतो की लक्षणांवरून थेट संभाव्य कारणांपर्यंत सर्वात जलद आणि सोप्या मार्गाने कसं पोहोचायचं. या केसमध्ये तपास अगदी सरळ आहे. पहिला पुरावा विंडोज सेफ मोडमध्ये सुरू होतंय. दुसरा पुरावा त्याच वेळी सरफेस स्कॅन टेस्ट आपोआप सुरू होतंय. हे 2 पुरावे एकत्र केल्यावर संशयितांची यादी खूपच लहान होते आणि आपले मुख्य संशय ठरतात एकतर हार्ड डिस्कमधील बॅड सेक्टर्स किंवा ऑपरेटिंग सिस्टममधला काहीतरी बिघाड. आपण 3 वेगवेगळ्या केसेस पाहिल्या आणि त्या सोडवल्यासुद्धा. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ह्या तपासामागे जी विचार करण्याची पद्धत आहे, जी मानसिकता आहे, ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर ही आहे एका कुशल समस्या निवारकाची, एका टेक डिटेक्टिव्हची नियमावली. आधी लक्षण म्हणजे क्राईम सीन व्यवस्थित समजून घ्यायचा, मग सर्व संशयितांची यादी करायची, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या शक्यता वेगळ्या करायच्या आणि मग
एक एक करून चुकीच्या शक्यतांना वगळून खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचायचं, हीच ती पद्धत आहे. आता क्षणभर विचार करा. ही जी तार्किक विचार करण्याची पद्धत आपण आज शिकलो, ती फक्त कम्प्युटरपुरती मर्यादित आहे का? नाही. आपल्या व्यावसायिक किंवा अगदी वैयक्तिक आयुष्यातील कोणती मोठी आणि गुंतागुंतीची कोडी सोडवण्यासाठी आपण हा डिटेक्टिव्ह दृष्टिकोन वापरू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?